दादा नाव काय सांगा पहिल्यांदा? राजू करंडे. राजू करांडे. हा. गाव कुठलं? करंडेवाडी. करांडेवाडी. हं. मग आता ही तुमचं कुठल्या गटात येते? हे तर चोपडी गटात आहे. चोपडी गटात येते. इकडे काय समस्या काय आहे त्या? तर अडचणी काय काय आहेत इथल्या? तर महत्त्वाच्या समस्या म्हणजे अजून आमच्याकडं इथं 3 पीस लाईट दिवसा आली नाही. जे काय थ्री पीस लाईट दिवसाचे बऱ्याच ठिकाणी चालू झालेले आहेत. बरं. हां. सौर पॅनलनुसार हां. 9 ते 5. हां. अजून आपल्याकडे तशी काय म्हणजे चालू झाली नाही. आता जे दिवस रात्र असं जे रात्रपाळी दिवसपाळी अशीच चालू आहे. अजून इकडं हां, हां. ती सोय झाली नाही. ही अजून महत्त्वाची समस्या आहे इथं. लाईटचा एक विषय. लाईटचा विषय आहे. दिवसा बरं. 3 पीस जी बाहेरच्या गावांना जी चालू झालेली आहे, ती हं. आमच्याकडे अजून चालू झालेली नाही. ही बरं, महत्त्वाची समस्या आहे. शेतकऱ्यांना अजून सगळं संध्याकाळी दारा धरावं लागतात किंवा संध्याकाळी डाळिंबाला पाणी वगैरे असेल तर संध्याकाळी जावं लागतं. दिवस रात्र एक आठवडा दिवस, एक आठवडा रात्र असं. मग आता चोपडी गटात सध्या वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीत लागले. काय वाटते काय इकडे? काय चर्चा कोणाची त्या काय? चर्चा आता कसं झालंय, भाजप आणि शिवसेना एकत्र झाल्यामुळे इकडचं बापूचं पारडं जड झालेलं आहे. इकडं हां. म्हणजे कशामुळे जड झाली? भाजप आणि शिवसेना आली ताकद वाटते वाटते. हां, तर दोन्ही एकत्र झाल्यामुळे ताकद 100% मग ताकद ही जास्त. शेकापचं खरं तर गणलं जाते की हे महत्वाचं गाव आहे किंवा शेकापचा बालेकिल्ला ह्या भागात नाही, मानला आहे, जातो. असं काय नाही पण आता युतीमुळे जरा जास्त फरक पडेल 100% असं वाटतं. युतीचा हां. म्हणजे पारडं जड चोपडी गटात जाईल कोणाचं वाटते मला? युतीचं जायला वाटतं भाजप आणि बापू. हां, बापूचं. बर. इथल्या तरुणांचं काय चर्चा वगैरे काय चालू आहे का नाही? काय करायचं, कसं काय करायचं, निवडणूक हा? नाही, निवडणुका आहे. तरुणाचा विषय कसा आहे माहिती आहे का? इथं बापू ज्यावेळेस पंचवार्षिकला आल्यापासून भरपूर या मामा म्हणजे या आपली बसा. आपली रस्त्याची कामं असतील, बाकीच्या समस्या असतील तर लगेच सॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि जेव्हापासून आता आमदार बापू नाही तेव्हापासून रस्त्याची कामं बऱ्यापैकी या जागेवरच थांबलेली आहेत. जी काही कामं होती ती अर्धवट आहेत, अजून पूर्ण झालेली नाहीत. हां, म्हणजे बापूचं जेवढं वजन होतं किंवा जेवढी बापूची काम करण्याची प्रोसेस होती, एवढं स्पीड नाही आहे या कामाला. मग आता भाजप पण सोबत आले कारण भाजपची स्वतः राज्यात आहे, केंद्रात आहे आणि तीच उमेदवार इथे दिलाय डायरेक्ट. 100% अजून म्हणजे अतिशय म्हणजे फायदा होणार आहे. त्या भागाला होईल. 100% फायदा होणार पण आहे. लोकांमध्ये चर्चा दुसरी होती की तुमच्यात आहे का नाही मला माहित नाही, पण उमेदवार बाहेरचा आयात केला असं तसं चर्चा इकडे तिकडे चालू आहे त्या. मग हे काय खरं आहे का? नाही, आता काय अजून काय तसं डिक्लेअर अजून म्हणजे माझ्या तर ह्याच्यात आलं नाही, पण बघू काय होते. चर्चेत वगैरे काय असं चर्चेत आलं? आहे, बाहेरील उमेदवार डिक्लेअर करायचे आहेत. पण पण बघू. बाहेरचे असं वाटतंय तुम्हाला कारण तालुक्यातला खरं तर एक ती भारतीय नाही, जनता. जो माणूस बाहेरचा जरी असला तर त्याचं म्हणजे तो व्यक्तिमत्व कसा आहे, तो काम करण्यासाठी कसा सक्षम आहे, त्यावर बरंचसं डिपेंड राहणार आहे. स्थानिकला हे राहीलच, पण जेणेकरून बाहेरचा माणूस जर चांगला कार्यकर्ता काम करणारा असेल, तर 100% युतीतनं असेल तर 100% 100% होऊ शकतं. होऊ शकतंय. हम्म. मग स्वर्गीय गणपताबांचं खरं तर विचार हम्म. हे कुठंतर आपल्याला त्या गोष्टी विचार आहेत, पण कसं झालं माहिती आहे का, सत्ता पाहिजे ना त्यासाठी. आपणाला काम करायचं असेल तर वर सत्ता पाहिजे. नुसतं आपण एकटा असून काम होत नाही. बरं हां, बरं एकटं आहे म्हणून काम होत नाही. सत्ता पाहिजे. सत्ता असेल तर निधी येतोय. सत्ता असेल तर समधी कामं होते. हां हां हां, म्हणजे हां वर पाहिजे. आता ठीक आहे, हित झालं पण एकट्यापुरतं मर्यादित होऊ शकत नाही ना. बरं, बरं, त्याचा बरं, जो बरं. पक्षाचा विस्तार आहे तो मोठा पाहिजे. बरं हां, बरं बरं कसं आहे भाजपचा विस्तार आता हितबीती म्हणजे वर असल्यामुळे इथं तुम्हाला निधी येण्यासाठी बाकी समजा गोष्टी कसली अडचण येत नाही. हां हां आता हां. इथं कसं होतं, पक्षाचा विषय येतो आणि पक्षाचा विषय आल्यानंतर कामं किंवा निधी एवढा स्पीडनं इथं होत नाही, खाली सर्क्युलेशन होत नाही. बरं 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 बरं. मग त्यामुळे ही निवडणूक आता एक वेगळ्या लेवलला गेली असं वाटतंय तुम्हाला ह्या चोपडी हां, गटाची? 100%. कारण पाठिंब्याच्या वेळेस तुमचा इथला दादाशेठ बाबर म्हणून उमेदवार होता आणि आता पण नाराजी आहे. शकापचं पण कसं इकडे तिकडे युती वगैरे हे ते असं तसं. शकामध्ये नाराज आहे. हां, कसं कोण कुठे गेले की आता म्हणजे आता ह्याला नगरपालिकेला त्यामधून बऱ्यापैकी माणसांचा नाराजीच आहे ना. आपण म्हणजे जे युतीतून ज्यांना घ्यायचं नव्हतं ते युतीत घेतले, त्यामुळे बऱ्याचशी माणसं नाराज आहेत. हां, त्यांनी सेपरेट लढवलं असतं तर शकापचं अजून वर्चस्व चांगलं झालं असतं. युतीमुळे आता तुम्ही जाताय तर आम्ही जातोय, असा बी विषय बऱ्यापैकी होत राहतो. पण ह्या युतीमुळे शकाप संपला वाटतंय का? आता सध्याचं कसं आहे, मोजकंच राहिलेलं आहे. आता बाकीचं लय काय असं म्हणजे शकापचं पारडं जड झालेलं नाही. एकदम मोजकेच राहिलेले आहेत. 100% ह्या युतीमधून भाजप शिवसेनेचं पारडं 100% जड जाईल. जड जाईल. हां. मंडळी ह्या खरं तर चोपडी गटातील युवकांनी ही निवडणूक खांद्यावर घेतल्याचं चित्र दिसतंय आणि शहाजी बापू आणि भाजपची युती आम्हाला अगदी आवडलेली आहे आणि या भागात चोपडी गटामध्ये निश्चितपणानं जी पारडं जड असणार आहे ते भाजप आणि शहाजी बापूचं राहणार आहे अशा पद्धतीची खरं तर युवकांनी या ठिकाणी आपल्याला भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद. कुठला दादा? मी बुजाळच आहे. नाव काय? विकास करांडे. विकास करांडे. हा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. काय हा. वातावरण काय ह्या भागात? आपली शिवसेना.
शिवसेना. शिवसेना. बरं, पण शिवसेनेचा आता इथं उमेदवार नाहीये. उमेदवार आहे ना बापू, कुठलं बाबा? शाजी बापू. शाही बापू. नाही, पण उमेदवार भाजपचा दिलाय की त्याने. चेतन केदार आहे ना. चेतन केदार. हा. बर. इकडे काय भागात काम बिम झाली ती का? हो, लय काम झाली ती. झाली ती. हो. काय तुमच्याकडे काय केले का इकडे? आपल्यात सभा मंडप केले नाही तर. सभा मंडप. हो, केले ना. बर 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 बर. काय व्यवसाय काय करताय? व्यवसाय शेती आहे. शेती. हा, शेती. काय काय शेतात? हा, डाळिंब आहे. डाळी पाहिजे. हो आहे. बर बर. मग इकडे शेकापचं काय वार काय? शेकापचं वार कुठं तर नाही असं नाही. कुठं तर हा, कुठं तरी एखादं नाही तर नाही असं. संपले. हा. मग कशामुळे शेकाप संपायला लागले? काय त्यांच्या आता करतो. मग ही नवीन पोरं सगळी नवीन खोंड तिकडेच लागल्यात पळायला, बापू आणि भाजपच म्हणा नाही लागले. नाही, बापूने काम चांगलं केले ना. बर. हा. बापून काम केले. हो, बापून काम चांगलं केले. बर 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 बर. त्यामुळे आता काय इकडच्या गटात काय होईल वाटतं? बापू किंवा भाजप या दोन्ही पैकी आहे ना, बापू आणि भाजप या दोन्ही जे आहे दोघांची ना, युती झाली ती ना. ना युती झाली की, हा. पण या दोघांचंच ज्यादा आहे. इकडं हा, ज्यादा आहे. ही जी ठरवते तीच होणार. तीच होणार. बर. मग दीपक आपण शेकाप युती झाली त्यांची, त्यांचं काय त्यांचं होणार? काय नाही गोष्ट. काहीच नाही. हे ते चालतच ना अजिबात. बर. हा, ते दोनच माणसं आता. दोन दोन हुकमी एका बापू. हुकमी. हुकमी एका बापू. बर. मग आता इथं भाजपचं काय आहे का नाही या भागात? भाजपचं कुठं तर कवचित पण बापूच आहे. बापूच आहे. त्यामुळे पण ह्या वेळेला जे उमेदवार युतीत आता होईल हा. त्याला आता कसं पाठीवर घेणार का काय हुकमी किंवा बापू म्हणून त्याचा सोडून देणार? नाही नाही, पाठीव घेणार ना. घेणार. हो हो. इकडं चोपडी गटात चर्चा कोणाची चालू आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागली. आता भाजप शिवसेना आहे की आहे. होय. बर 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 बर. केदार साहेब आहेत उभा. आहे ते. होय. बाहेरचा उमेदवार आहे म्हणा लागल्यात लोक. काय त्याचा इफेक्ट काय इकडे? काय काय ना आपण बहुमताने निवडून देऊ इथे. बहुमतानं. होय. बर बर बर. ही पायाला काय झाले? पाय ऍक्सिडेंट मध्ये गेला. ऍक्सिडेंट? कशाचा ऍक्सिडेंट? ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. तुम्ही ट्रकवर होता? पॅसेंजर म्हणून. पॅसेंजर असताना? बर. मग झाली किती 30 वर्ष झाली. पायी जाऊन? बर बर 30 बर. वर्ष झाली. 25 वर्षी बापूच्या पाठीमाग आपण. किती वर्ष? 25 वर्ष. मग एवढ्या या शेकापच्या बाले किल्ल्यात तुम्ही 25 वर्ष बापूचं काम कसं करतो? बापूचं काम आम्ही आता 25 वर्षी बापू कडे आहे. बर. पण हे बापूचं प्रेम किंवा नेतृत्व कशासाठी आवडलं तुम्हाला? हे आम्हाला आमच्या गावटाक्यातून आमचं वेगळा पदार्थ चालू झाला. टग्यात नाही. गावटाक्यातलं आमचं जरा पटापट्टी होईना. होय ना. बर 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 बर. कुठल्याही लाईटच्या भानगडीत कुठल्याही भानगडीत काय आम्हाला सहकार्य होईना. बर 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 बर. मग बापूने ज्यावेळी 192 मतांना आले त्यावेळी हा, दुसऱ्या हा. 5 वर्षात पडले बापू. पडून 2 डिपे करून घेतले आपण बापूकडं. करून घेतल्या? हो. बर. लाईटच्या कोणत्या साली घेतल्या होत्या काय? ही राजू हे डिपे झाले. 95च्या आसपास नाही नाही पुढे आ- आता आहे ते. आता 15 ला. 15 वर्ष आले असतील. 15 करून. बर बर. मग आता 25 ही वर्ष. म्हणजे 15 चालू आहे. बर. मग बापूचं काम करण्याची पद्धत कशी असते? काम आता बापू एवढं काम कुठल्याच आमदारानं केलं नाही आतापर्यंत. केलं नाही. नाही. आणि बाबासाहेब आतापर्यंत बाबासाहेब 50 वर्ष बाबासाहेबचा आजोबा होतं. काय केलं? काय करून दावलं? काय केलं नाही? काय सुद्धा नाही. हे झालाय की विकास? काय नुसतं विकास खुर्चीचा झालाय त्यांचा नेतला. लोक सांगतात झालाय विकास, तुम्ही नाही कसं म्हणताय? काय बरं पण साखरच त्यांच्याकडे दुसरं काय नाही. बर पाणी थंड पेयचं बर बर. गप्र आहे की आमचा नेता आमदार कडक बी तेवढा आणि काम बी तेवढंच आहे. हाय कडक 250 कोटी कुठल्या आमदारांना आणलेत आतापर्यंत? 5,500 कोटी नाही लागले आपल्या तालुक्याचं. तालुक्याला 5,500 कोटी आणले. 5,500 कोटी. हा. बर बर. आतापर्यंत 50 वर्षात कुठल्या आमदारांना आणले तेवढं कुठंच नाही. काय मग शेकाप म्हणते का आम्ही लय विकास केलाय, आम्ही विकासासाठी असं झालं तर झालं? शेकाबी जुन्या माणसाचा शेकाप हो. जुन्याचा जुन्या. आता कोण शेकामध्ये आहे ते? नाही. कोण थांबत नाही. आता आहे ती हळूहळू चाललंय मार्ग चालू जाईल. म्हणजे गणपताबाई मुळे उपसून फेका लागली ती. फेकतेली किंवा आपण तेवढं काय लय वाईट बोलाय नाही. बर 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 बर. हाय चाललंय आपल्या पद्धतीने आपण काम मग करायचं. बापूच्या भागात अजून काय काम इकडे? काम आम्हाला जेवढी पाहिजे तेवढी झाली. अजून बी जे मागेल ती काम मिळते आमचं. बर बर बर. काय अडचण नाही. मग तुमची पेन्शन वगैरे चालू आहे पाहिजे? कॅन्सल चालू आहे. गाडी बापूने दिली आहे. कुठली गाडी? ही ऍक्टिवा गाडी. शिकाडी बापून दिली आहे का? होय. बर 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 बर. किती दिवस झाले तुम्ही बापूनी गाडी? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालं. मग आता काय तालुक्याला ह्याच्यावरच जातात? चाल. तालुक्याला सगळं जिकडे आमचं बापू ऑफिसला सारखी गाडी असते. बर 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 बर. कुठं चालली ह्याच्यावर जायचं? ह्याच्यावर बर बर चालत येत नाही आपल्याला. काय करायचं? बर 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 बर. मग आता चोपडी गटात कसं होईल काय वाटतंय? काय आता आपली खसारा ती होता होईल ते आपण करायचं. बघा आपली लोकसंख्या सांभाळत. बर बर. कारण तिकडून शेकाप हाय दीपक आबा दोघं आता एकत्र आले ते, त्यांची ताकद पण लावतील इकडे. काय काय चालत नाही. नाही चालणार. गेल्या 5 वर्षात चाललं नाही. आपलं गेल्या 5 वर्षात आपण जे झालो येत कसं कोण आलं तरी? आपण ही केलं ह्याला दिलं पाठिंबा केलता दादासाहेब बाबरला. दादा बाबर आणि आमच्या लिशीत लवटे पाटील आहेत ना आमचे गाव. बर बर. हा हा हा. ते लवटेमुळे आमच्या गावामुळे आम्ही
केलं तर गावातला उमेदवार असल्यामुळं बर 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 जिल्हा परिषदला. निवडून दिलं होतं. हो. मग आता ह्या आमचे 400 मतांनी निश्चित निवडून आले पडली होती, त्यांच्या गावात निश्चित येत नव्हती निवडून. बर बर उद्यावरून. तुम्ही उचलून ते धरले. करंडेवाडीत ना आले शेतकरी. बर 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 तुम्ही उचलून धरल्यामुळे हो. आता ह्या वेळेला वारं फिरले वाटते ह्या भागातलं सगळं. वार फिरले चालायचं फिरायचं उलटा पालटी होती आज चालू आहे. बर मग आता आपला जोर आहे तेवढा लावत राहणे आपण. बर आपलं बर काम करायचं चांगल्या बरं. पद्धतीने. करायचं. हो. मग बाळासाहेब केदारला ह्या वेळेला लोक सहकार्य करतील हे माहित नाही. करतील काय करू घ्या आपण असलो करत नाही. करणार. हो.